लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. कलाला नैनाच्या प्रेग्नन्सी बाबत शंका निर्माण झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीला उतरताना दिसते. या मालिकेत पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात उतरत आहे. या मालिकेतील कलाने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले आहे. आता या मालिकेत थोडं रंजक वळण आले आहे. चला मग जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार आहे ते. नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल. आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागात सुरुवात ही नैनाच्या खोलीपासून होते. नैना मोठमोठ्याने गाणी लावून खोलीमध्ये उड्या मारत एक्सरसाइज करत असते. आबा, कला, अद्वैत, राहुल, रोहिणी जवळपास सर्वजण नैना काय करते हे पाहाव्यास तिच्या खोलीत जातात. तेव्हा असे कळते की नैना ही गाणी लावून एक्सरसाइज करत आहे. चला आता आपण पूजा करून घेऊया का? हो रजनी मॅडम, हे ताट तुझे. राहुल तिला थांबवतात, पण हे सगळं पाहून कलाच्या मनात शंका येते. काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधात असते. अगं, ती सोहमकडे नोकरी मागत असते, पण त्याचं बोलणेच होत नाही. शेवटी कॅफे मध्ये तिला नोकरी मिळते. आज काजोलच्या कामाचा पहिला दिवस आहे. तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? ती कॅफेची साफसफाई करून पिझ्झा डिलिव्हरी साठी जाते. सोहम ते पाहतो. सोहम त्या कॅफेच्या मॅनेजर कडे जाऊन पिझ्झाची ऑर्डर देतो आणि काजलला मदत करतो. कला ही अद्वैतच्या कंपनीसाठी काम करत असते. ती स्वामीनाथन यांनी मागितलेल्या डिझाईन वर काम करते. या सगळ्यांची जराही भनक अद्वैतला लागून द्यायची नाही असे ठरवते. काल रात्री मंगळसूत्र वाढलं मॅडम. त्यामुळे ती अद्वैत झोपल्यानंतर वगैरे डिझाईन काढत असते. पण अद्वैतला हे सर्व डिझाईन कला काढत असल्याचे कळते. आधी नाही सांगायचं का? आता आयत्या वेळेस ते कलाला ते डिझाईन काढताना पकडायचे असते. पण कला देखील हुशार आहे. आता ती पकडली जाणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागातच पाहाव्यास मिळणार आहे. सणासुदीच्या दिवशी आणि ते बी वटपौर्णिमेच्या दिवशी घरची सून अशी पूजा करणार. तर मंडळी, तुर्तास इतकं. टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करा. नाही, अद्वैत हिच्यासाठी मंगळसूत्र घेऊन ये. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र. आपल्या कपाटात पेढीतलं स्पेशल एडिशनचं मंगळसूत्र आहे, ते घेऊन ये.